तुम्हाला माहितीये का, नाशिकचं नवीन विमानतळ कसं असणार आहे? नाशिकच्या विमानतळावर प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण अवतरणार आहे. होय, चला तर मी सांगते. नमस्कार, मी तुमच्यासोबत रेणुका. तुम्ही बघताय दक्ष न्यूज. मित्रांनो, आगामी सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी नाशिक विमानतळाचं विस्तारीकरण विक्रमी वेळेत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचं भूमिपूजन झालं. विशेष म्हणजे वनवास काळात श्रीरामांचे नाशिकमध्ये वास्तव्य होते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हाच धागा पकडून विमानतळाच्या नवीन इमारतीची रचना श्रीरामाच्या धनुष्याच्या आकाराची असणार आहे. एवढंच नाही तर अवघ्या 11 महिन्यात हे आधुनिक विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज होईल. विस्तारीकरणात सध्याच्या टर्मिनल इमारतीशिवाय अतिरिक्त 18,000 चौरस मीटर क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत आणि 1,500 चौरस मीटर क्षमतेची अतिरिक्त उपयुक्त इमारत उभारली जाणार आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका.